भरली मिरची तयार करण्यासाठी हिरवी मिरची मी मधोमध कट करून स्वच्छ करून त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत। शेंगदाणे खोबरं आपण एक 5 मिनिटं भाजून घेऊ। त्यानंतर लवंग, अख्खे धणे, कच्ची बडीशेप, दालचिनी, चक्रीय फूल, जिरे 1 मिनिट भाजून त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची देखील आपण भाजून घेणार आहोत। आणि आता आपण 1 चमचा तेल टाकून त्याच्यामध्येच मिरच्या टाकून चिमूटभर मीठ टाकून आपण ह्या 5 मिनिटं मिरच्या फ्राय करून घेणार आहोत। आणि आता आपण सर्व साहित्य थंड झालं की आपण ते वाटून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपल्या मिरच्या देखील फ्राय झालेल्या आहेत, त्या देखील आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण प्लेटमध्ये काढलेल्या मसाल्यामध्येच पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि चाट मसाला किंवा लिंबाचा रस टाकून आपण हा सर्व मसाला तयार करून घेऊया आणि मिरचीमध्ये दाबून भरूया। त्यानंतर पॅनमध्ये मी फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी आणि हिंग टाकून ह्या मिरच्या टाकून एक 5 मिनिटं वाफ देणार आहे। 5 मिनिटानंतर पलटी करून पुन्हा एक 5 मिनिटं वाफ देणार आहे। अशा पद्धतीने आपली भरली मिरची तयार।